शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असतो। आज अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहाने स्वागत करण्यात आलं। पण राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळापैकी धनगरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र उलटी परिस्थिती होती। ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलूप लावून प्रशासनाच्या अनास्थेचा निषेध नोंदवला। या धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा अडचणीत आले आहेत। राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळापैकी धनगरवाडा हा अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात वसला आहे। इथल्या नागरिकांना कसल्याही पायाभूत सुविधा मिळत नाहीत। धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होतीये। शाळेत येताना दररोज चिखल दगडधोंडे पार करावे लागतात। त्यामुळे रस्ता झाला नाही तर शाळा सुरू होणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप ठोकलं। की शाळेच्या समोर धोकादायक गटर मारल्यामुळे शाळा बंद करण्यात आलेली आहे। तेव्हा प्रशासनाने याची वेळेत दखल घेऊन तो रस्त्याचा मार्ग खुला करावा न जोपर्यंत रस्त्याचा मार्ग खुला होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे। तेव्हा प्रशासनाने त्याची वेळेत दखल घेऊन तो रस्त्याचा मार्ग खुला करून शाळा चालू करण्यात यावी। एकीकडे राज्य शासनाने वाडीत इथं शाळा हा उपक्रम सुरू करून दुर्गम वाड्यांमधील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। पण मूलभूत सुविधाच नसतील तर जगायचं कसं अशी भावना व्यक्त होतीये। शाळा उघडण्यासाठी आधी आमचा रस्ता उघडा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। आम्ही सामान्य माणसं शिक्षणासाठी रस्ता मागतोय अशी भूमिका पाटपन्हाळ्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली।